लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। शिवरायांनी मराठी माणसाचा कणा ताठ करून त्याला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली। त्यांचा आदर्श प्रत्येक तरुण पिढीने घेतला पाहिजे, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट चन्नाप्पा होर्तीकर यांनी उमदी येथे शिवजयंती कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले। उमदी तालुका जत येथे शिवजयंती निमित्त उमदी बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चबुतराचे पूजन माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट चन्नाप्पा होर्तीकर यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच प्रतिमेचे पूजन उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले। दीप प्रज्वलन डॉक्टर रवींद्र हत्तळी, डॉक्टर गिरीश हिरेमठ, डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर एल.बी. लोणी, डॉक्टर गजानन गुरव, डॉक्टर मिरजकर, डॉक्टर म्हेत्रे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा प्रमुख निवृत्ती शिंदे, उपसरपंच फिरोज मुल्ला उपस्थित होते। यावेळी सुरेश पवार सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। त्यांनी शिवरायांची लोकशाही, शिवरायांचे रयतेविषयी असलेले प्रेम, शिवरायांची राजनीती आपल्या व्याख्यानातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पटवून दिले। यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आलाय। यावेळी माजी उपसरपंच अशोक माशाळ, युवा नेते ज्योतिबा शेवाळे, पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार, बाबूराव सावंत, संगू हळके, युवा उद्योजक रोहन चव्हाण, मातोश्री हॉटेलचे मालक अप्पू कोरे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत नाटीकर, सचिन चव्हाण, गोविंद शेवाळे, मोहम्मद कलाल, प्रगतिशील द्राक्ष बागायतदार अप्पा भोसले, पिराप्पा माळी, राजू कोडक सह मान्यवर उपस्थित होते। शिवजयंती निमित्त संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष बंडा शेवाळे, उपाध्यक्ष तानाजी मोरे, अक्षय भोसले, राहुल शिंदे, विठ्ठल भोसले, दिलीप शेवाळे, गजानन जाधव, केशव पाटील, रोहित शिंदे, संतोष भोसले, सुरेश पवार सह सर्व शिवभक्तांनी केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप पवार यांनी केले। उपस्थितांचे आभार पाणी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष अनिल शिंदे यांनी मानले। उमदी व उमदी पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी, त्याचबरोबर त्या गावचे प्रदेशचे सर्व नागरिक, उमदी पोलीस स्टेशनचे API संदीप कांबळे साहेब आणि वक्ते म्हणून गेले वेळी साहेब फार सुंदर आम्हाला मार्गदर्शन केलेले होता। परंतु मी परवा तानाजीचा फोन आल्यावर मी म्हणलो पवार साहेब येणार आहे का नाही, त्यांनी म्हटलं पवार साहेब येणार होता आणि सन्माननीय पवार साहेब। पण आता 2-3 वर्षामध्ये मी प्रत्येकी वेळी शिवजयंतीला उपस्थित आहे। यंदा इतकं बरं वाटले, समाधान वाटले ही कार्यक्रम उमदी गावचा एक कुटुंबाचा कार्यक्रम चाललाय असं मला तर आज वाटले। कारण का मी सकाळी येताना माझं बायको विचारली एवढं गडबड कुठं चाललंय, अरे म्हणलं आज शिवजयंती आहे आणि शिवजयंती असेल तर मी एक गोष्ट सांगतो, ती गोष्ट त्यांना सांगू नये म्हणून मला सांगितलेली। काय गोष्ट आहे त्यांनी काय म्हणलंय मला, दर दिवशी रात्री मी 12 वाजता झोपतोय, 12 पर्यंत मी काय वाचतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा कथा वाचतोय आज मला सांगितलेलं। मला म्हटलं ती जायला मी सगळ्यांना सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, आचार आणि संस्कार प्रत्येकी घराला पोचला पाहिजे आणि त्यांनी काय संदेश दिलेला देशाला आणि जगाला ती प्रत्येक कुटुंबात रुजला पाहिजे। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जेव्हा आचरण करतो त्यावेळी ती साहेबांची ती जयंती केल्यासारखं होतंय। आता मी सांगतो मग मला तो आज घरात बरं वाटलं आणि 2-3-4 मुद्दे मला सांगितलेले सावंत सर, मला माहिती नव्हता। मग त्यांनी काय म्हणलं, मी काय म्हणतो एक स्त्रियाबद्दल महाराजांचा एक मला कथा सांग। छत्रपती शिवाजी महाराजांचं एक तरी कथा सांगितलं महिन्याच्या संदर्भात। त्यांनी काय सांगितलं, बिदरला लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।